मित्रांनो, राजकारणी लोकांनी बोलणं सोडून दिलेलं आहे. आता ते बरळायला लागले. आता नारायण राणेंनाच घ्या. ते कसे बरळायला लागले, त्यांची कशी अवस्था झालेली माहिती आहे का? क्या बात कर रहा है? लोकसांगी ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. मित्रांनो, माझे आमदार बाळ माने यांच्याविषयी नारायण राणे काय बोलले, सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. नारायण राणे स्वतःकडे तरी बघायचं, दुसऱ्यांना असं बोलण्या अगोदर की आपण काय केलेले आहे, आपला काय इतिहास आहे. पक्षांतराचे सर्व रेकॉर्ड तुम्ही तोडलेले आहे. पक्षांतर करायचं असेल ना, सर्वांनी तुमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. तर बाळ राणेंना म्हणता, अरे बाळ राणे फक्त 2च पक्ष बदललेले आणि तुम्ही 4 पक्ष बदललेत. कशासाठी? फक्त सत्तेसाठी, लोकांच्या कार्यासाठी नाही. काही पण बरळायला लागलाय तुम्ही. म्हणून तर मी म्हणतो, आजकालचे राजकारणी लोक आहेत ना, बोलणं बंद केले, त्यांनी बरळायला सुरुवात केली. आणि नारायण राणेजी, तुम्ही स्वतःचा स्वाभिमान विकलाय. अरे स्वतःचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करताय आणि सत्तेमध्ये येत आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सत्तेसाठी पक्षांतर करताय, स्वतःच्या हिमतीवर सत्तेमध्ये या. मित्रांनो, नारायण राणे यांनी सत्तेसाठी 4 वेळा पक्ष बदललेला आहे. हे योग्य आहे की अयोग्य, कमेंट करून नक्की सांगा. अशाच राजकीय विश्लेषणांसाठी फॉलो करा.